सीडीआर समोर आणल्यानंतर सुषमा अंधारे सुद्धा चांगल्याच आक्रमक झाल्यात। सुषमा अंधारेंनी सुद्धा दमानी यांना काही प्रश्न विचारलेत। म्हणजे अनोळखी व्यक्तीच्या माहितीवर तुम्ही एवढ्या लवकर विश्वास ठेवला आणि माहिती प्रसारित केली, परंतु सीडीआर पाठवणारा तो व्यक्ती कोण होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। असं कोणतं ॲप आहे ज्यावर माहिती टाकल्यावर ती सविस्तर माहिती देतं? बंदूक परवाना जो नूतनीकरण झालेला आहे त्यावर काय बोलणार अशी विचारणा अंधारेंनी केली आहे। किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं। दवानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत। दवानिया, तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खराच सोबत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फडणवीसांनी 2012चा बंदूक परवाना 2024ला नूतनीकरण झालेला आहे, यावर तुम्ही कधी प्रकाशझोत टाकणार आहात? 31 मार्च 2018ला जयकुमार रावल याने या तीर्थक्षेत्राला क प्रवर्गाचा दर्जा बहाल केला, यावर तुम्ही का बोलत नाहीत? दमानिया, तुमची माहिती जर इतकी वेगवान असेल, SITपेक्षा वेगवान, तर तेजस्विनी सातपुते काही कामच करत नाहीत असा याचा अर्थ होतो। मग सातपुतेंना काढून तुम्हालाच SIT प्रमुख करावं का?